तर बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाविकास आघाडीच्या बैठकीमधील इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यावर सरकारला घेरायचं याची रणनीती महाविकास आघाडीच्या बैठकीत निश्चित झाली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान या मुद्द्यावरून इंडिया आघाडीने देशभरामध्ये प्रचार केला, त्याचा सकारात्मक परिणाम इंडिया आघाडीला दिसून आला। आता विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारला महाराष्ट्राचा स्वाभिमान या मुद्द्यावर विरोधक घेरणार असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योग, शेतकरी विरोधी चेहरा, जीएसटी या मुद्द्यांवरून सरकारला घेरणार असल्याची रणनीती महाविकास आघाडीने आखली आहे। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतायत। खरं तर आता विरोधकांची रणनीती तयार आहे आणि हीच रणनीती एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। कशा प्रकारे सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधक करताना दिसतील? विशाल, पाहतोय आपण आताच काही वेळापूर्वी महाविकास आघाडीची बैठक पार पडलेली आहे। यामध्ये विधानसभेची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे। मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सलग महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा होते आणि नेमकी विधानसभा पुढची कशी लढायची, कुठल्या मुद्द्यावरती लढायची जी आहे यावरती आता कुठेतरी एकमत झालेलं आहे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा मुद्दा करत जो आहे तो ही निवडणूक लढवावी अशा प्रकारचं एकमत महाविकास आघाडीतल्या सगळ्याच पक्षांचं झालेलं आहे। आपण पाहिलं का लोकसभेमध्ये संविधान बदलणार हे जे काही संपूर्णपणे वातावरण केलेलं होतं, यामुळे काँग्रेसला इंडिया आघाडीला जो आहे तो मोठा फायदा झालेला होता। महाराष्ट्रासह देशभरामध्ये जो आहे तो फायदा झालेला होता आणि आता विधानसभा लढत असताना नेमका कुठल्या मुद्द्यावर लढायचा तो महाराष्ट्राचा स्वाभिमान या मुद्द्यावरती लढायचा। त्यामध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान वरती जे आहे आपण महाराष्ट्रातील अनेक उद्योग जे आहेत ते गुजरातला गेलेले आहेत, त्यासोबत शेतकऱ्यांच्या विरोधी हे सरकार आहे। आता सुद्धा आपण पाहिलं आहे की विजय वडेट्टीवार बोलताना म्हटलेले आहेत की हेलिकॉप्टर खरेदी करताना 3 ते 5% आणि शेतकऱ्यांच्या मालावरती खरेदीवरती जे आहे ते 18% अशा प्रकारचा जो आहे तो भेदभाव होतो। त्यामुळे कुठेतरी शेतकरी विरोधी हे सरकार आहे। महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातला गेलेले आहे। एवढंच नाही तर जीएसटी असेल किंवा इतर टॅक्स असेल, केंद्राकडून मिळणारी राज्याला मदत असेल, त्यामध्ये महाराष्ट्राला सर्वात कमी मदत मिळते। त्यामुळे कुठेतरी हे महाराष्ट्र विरोधी केंद्राचं सरकार आहे। महाराष्ट्राचा स्वाभिमान जिवंत ठेवला गेला पाहिजे आणि याच मुद्द्यावरती जे आहे ते आगामी निवडणूक लढवली जाणार आहे। त्यामुळे नक्कीच राजू, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल। तुम्ही आपल्यासोबत अशाच प्रकारे जोडलेले राहा। यावेळेला राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभय सर, लोकसभेनंतर महाविकास आघाडी विधानसभेमध्ये कुठल्या मुद्द्यांवरती निवडणुका लढताना दिसेल? कशा प्रकारे सरकारला घेरण्याची ही रणनीती असू शकते? अभय सर. नाही, निश्चितपणे मागच्या अधिवेशनाच्या तुलनेत यावेळेस अधिवेशन बघितलं आपण तर लोकसभेतल्या यशामुळे निश्चितपणे विरोधकांना एक निश्चितपणे एक जोर बळ मिळालेलं आहे आणि ते त्यांचं मॉरल खूप हाय आहे आणि त्या दृष्टीने सरकारला येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात जेवढे जास्तीत जास्त विषय उपस्थित करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न असेल आणि प्रामुख्याने जे विषय चर्चेत दिसत आहेत त्याच्यामध्ये ज्याचा उल्लेख आता राजूने पण केला की संविधान आणि सीए असेल, एनआरसी असेल, हे मुद्दे लोकसभेत गाजले, महाराष्ट्र विधानसभेत त्यांचा संदर्भ राहत नाही, तर कुठले मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जातील अशा ही चर्चा होती। तर मला वाटतं की पुढच्या काळामध्ये जसा राजूजीने आता उल्लेख केला, महाराष्ट्राचा स्वाभिमान हा एक मुद्दा महत्वाचा घेतला जाईल संविधानाच्या ऐवजी। याच्यामध्ये ज्याचे महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड केली जाते या सरकारकडून आपल्या दिल्लीच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी, अशा प्रकारचे एक नरेटिव्ह मला वाटतं निश्चितपणे पुढच्या काळामध्ये पुढे केले। दुसरा एक मुद्दा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळेस टक्केवारीचा विषय खूप गाजला होता आणि तो त्या निवडणुकीतला एक महत्वाचा मुद्दा होता। आता विजय वडेट्टीवार यांच्या पत्रकार परिषदेत आपण बघितलं तर हाच कमिशनचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यावरून एक वेगवेगळे आरोप त्यांनी केलेले आहे। तर हा एक ते प्रमुख मला वाटतं की आता हा विषय असेल। याशिवाय जीएसटी, शेतमाल आणि खतांवरचा जीएसटीचा मुद्दा हा लोकसभा निवडणुकीतही महत्वाचा ठरला होता। त्या मुद्द्यावरही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये विरोधकांकडून एक आक्रमण होईल असं दिसतंय एक रणनीती म्हणून। परवाच नाना पटोले यांनी मागणी केली होती की तेलंगणामध्ये जसे 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय झालाय, त्याच धर्तीवर महाराष्ट्रानेही शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करावी अशी ही मागणी पुढे आलेली आहे। तर मला वाटतं की हे सगळे मुद्दे आहेत आणि या विधानसभा या वेळेसच्या हे शेवटचं अधिवेशन असणार आहे या विधानसभेचं। त्यामुळे स्वाभाविकच या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर
विशेषतः नक्कीच पुण्यात. अभय सर, अधिवेशनातलं वातावरण तापताना दिसेल. जशी लोकसभेला आपण चर्चा केली तशाच प्रकारे विधानसभेतील अनेक मुद्द्यांवर आपल्याला येत्या काळात चर्चा करावी लागेल, जी रंजक असेल आणि महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापवणार असेल. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी. आणि राजू, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.